तर ही धुळ्याची आपण दृश्य पाहतोय। धुळ्यात देखील पावसाने थैमान घातलेला आहे। रस्ते जलमय झालेले आहेत। नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागते। धुळ्यात पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। अतिमुसळधार पावसाचा अलर्ट आहे। धुळ्यात संततधार ही सुरूच आहे। रस्ते जलमय झालेले आहेत। वाहन चालकांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागतोय। थेट दृश्य आपण पाहतोय। विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाने थैमान घातलेला आहे। अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। मुसळधार पावसाचा इशारा असल्याने प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेला आहे। आपत्ती व्यवस्थापनाकडून योग्य ती खबरदारी देखील घेतली जाते। मात्र पावसाचा जोर जर वाढला तर या ठिकाणी आता प्रशासन आणखी सज्ज होण्याची देखील गरज आहे। थेट दृश्य आपण पाहतोय। धुळ्यातील वाहन चालकांना नागरिकांना या ठिकाणी मोठी कसरत करावी लागते। रस्ते जलमय झालेले आहेत। नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेली आहेत। धरणांची परिस्थिती पाहिली तर धरणं देखील आता भरण्याच्या मार्गावर आहे। धुळे शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्हा रुग्णालय आणि शाळांच्या आवारात हे पाणी साचलेलं आहे। धुळे शहर आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली आहे। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। हवामान खात्याने आज जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिलाय। महापालिकेच्या वतीने नालेसफाई आणि योग्य साफसफाई न झाल्याने जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मात्र मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। त्यामुळे मनपाच्या कारभारावर आता नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। रुग्णालयासोबतच शहरातील विविध शाळांच्या आवारातही पाणी साचलेलं आहे। विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय।